सध्या बातमी येते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे आता नवीन वर्षाचे जे स्कॉलरशिपचे फॉर्म असतील किंवा जे अर्ज असतील, आता ते भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. गेल्या 16 जून 2025 पासून नवीन वर्षाचे शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप फॉर्म आता महाराष्ट्र सरकार ॲक्सेप्ट करायला सुरुवात केलेली आहे. ज्यामध्ये तुम्ही इयत्ता पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन, इंजिनिअरिंग, MBBS या उच्च शिक्षणापर्यंतचे संपूर्ण स्कॉलरशिप किंवा शिष्यवृत्तीचे जे अर्ज आहेत ते तुम्ही भरू शकता. आता यासाठी प्रत्येक बांधकाम कामगाराने एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की त्यांनी जो स्कॉलरशिपचा अर्ज असणार आहे तो कसा भरायचा. कारण 2024 किंवा या 2025च्या काही दिवसांमध्ये ज्या लोकांनी या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिपचे फॉर्म भरले होते, त्या सर्वांचे हे फॉर्म पेंडिंगमध्ये ठेवण्यात आले होते किंवा त्यांना अस्वीकार करण्यात आलेलं होतं. कारण त्या सर्वांनी एकसारखीच खूप साऱ्या चुका केल्या होत्या, ज्यामुळे त्यांचा अर्ज हा पेंडिंगमध्येच ठेवला गेला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जो स्कॉलरशिपचा अर्ज आहे त्याला कसा भरायचा, तो आज तुम्हाला व्हिडिओमध्ये शिकवला जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असताना तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या मराठमोळ्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. तर कामगार मित्रांनो, तुमचा जो शिष्यवृत्तीचा अर्ज असतो तो मंजूर का होत नाही? आता तुम्हाला जर माहितीच असेल, तुम्ही या अगोदर फॉर्म भरला असेल किंवा तुम्ही या वर्षीपासून फॉर्म भरायला सुरुवात करणार असाल, तर तुम्ही ही गोष्ट व्यवस्थित ध्यान देऊ नाही का? आता तुमचा जो फॉर्म आहे तो मंजूर का होत नाही, असा सर्वांना प्रश्न पडतो. तुमचा जो फॉर्म आहे तो एकतर पेंडिंगमध्ये जातो आणि पेंडिंगमध्ये गेल्यानंतर त्याला 9 महिने, 8 महिने, 10 महिने एवढा कालावधी निघून जातो, तरी देखील तो फॉर्म पेंडिंगमधून जाऊन ॲक्सेप्ट होत नाही. आणि ज्या लोकांचा ॲक्सेप्ट होतो त्यांच्या खात्यामध्ये लवकर पैसे जमा होत नाही आणि तो फॉर्म अस्वीकार करण्यात येतो. हे कशामुळे होतं? तुमचा फॉर्मला एवढा वेळ का लागतो? मी ज्या लोकांचे फॉर्म भरलेत किंवा ज्या लोकांना कसा फॉर्म भरायचा हे सांगितलंय, त्या लोकांचा फॉर्म 1 महिन्यामध्येच ॲक्सेप्ट होतोय आणि दीड महिन्यामध्ये त्यांचा फॉर्म ॲक्सेप्ट होऊन त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांची उर्वरित रक्कम जमा होत आहे. तर तुमची का होत नाही? काय चुकी तुम्ही करताय? आता आपण ते सर्वात अगोदर जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर फॉर्म कसा भरायचा ही माहिती घेणार आहोत. आता मित्रांनो, शिष्यवृत्ती अर्ज मंजूर का होत नाही? यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं तुमची फॉर्म भरण्याची टायमिंग. आता तुम्ही फॉर्म केव्हा भरताय? जर तुम्ही शाळा, कॉलेज यांना सुट्ट्या लागल्यावरती फॉर्म भरत असाल, तर तुमचा फॉर्म या ठिकाणी ॲक्सेप्ट होण्यासाठी वेळ लागतो. हे त्यासाठी पहिलं कारण आहे. त्यानंतर दुसरं कारण काय आहे? तुमचे कागदपत्र जर तुम्ही चुकीचे टाकले असतील किंवा बरोबर टाकले आहेत, पण ते अंधुक दिसतायत किंवा त्यावरची माहिती ही त्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित वाचता येत नाही आहे, हे देखील एक कारण असू शकतं तुमचा फॉर्म जास्तीत जास्त दिवस पेंडिंगमध्ये राहण्याचं किंवा त्याला अस्वीकार इनॲक्सेप्ट होण्याचं. त्यानंतर तिसरं कारण काय असणार आहे, की तुम्ही व्हेरिफिकेशनला गेल्यावरती तुम्ही ऑनलाईनच्या वेळेस जे डॉक्युमेंट्स अपलोड केले होते, तुम्ही ते व्हेरिफिकेशनला गेल्यावेळी ज्या दिवशी तुम्ही तारीख निवडली होती, त्या दिवशी तुम्ही व्हेरिफिकेशनला जाताना किंवा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर तुम्ही ते संपूर्ण कागदपत्र त्या ठिकाणी सादरच केलं नाहीत. तुम्ही उदाहरणार्थ, सर्वात अगोदर तुम्ही मार्कशीट अपलोड केलं होतं. त्यानंतर तुम्ही तुमचं आयडी कार्ड असेल कॉलेजचं किंवा शाळेचं, तुम्ही ते आयडी कार्ड अपलोड केलं होतं. त्यानंतर तुमचा बोनाफाईड असेल, तुम्ही तो बोनाफाईड अपलोड केला होता. त्यानंतर वेगवेगळ्या डिटेल्स असतील, जसं बँक डिटेल, आधार, पॅन, तुमचं बांधकाम कामगारचं स्मार्ट कार्ड, हे संपूर्ण गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता, त्या ऑनलाईन फॉर्म भरताना हे संपूर्ण तुम्ही त्या ठिकाणी अपलोड केलं होतं. पण ज्यावेळेस तुम्हाला ऑफलाईनरित्या व्हेरिफिकेशन करायच्या दिवशी तुम्ही त्यातील एकही कागदपत्र नेलाच नाही, तुम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर तो कागदपत्र दाखवलाच नाही, तर ते देखील एक कारण असू शकतं तुमचा फॉर्म मंजूर न होण्याचं. मित्रांनो, हे संपूर्ण जे कारण आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्ही भविष्यामध्ये केव्हाही फॉर्म भरायला जाताल तर ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो मित्रांनो, की आमचा जो फॉर्म आहे किंवा जो आमचा अर्ज आहे, तो अर्ज कमी दिवसांमध्ये, कमी खर्चामध्ये व कमी कागदपत्रांमध्ये जर त्याला अप्रूव्ह करायचा असेल, तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने कोणकोणते कागदपत्र आपल्याला सांगितलेले आहेत, जे अपलोड केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो 100% या ठिकाणी अप्रूव्ह केला जाईल. तर मी तुम्हाला आज त्या कागदपत्रांची लिस्ट देणार आहे. मित्रांनो, कागदपत्र खूप कमी आहेत. मोजून 3च कागद आहेत, जे की तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. 3च कागदपत्र महाराष्ट्र सरकारने त्यांच्या त्या
महाराष्ट्र सरकारने त्यांचे जे फॉर्म भरायचा जो अर्ज असेल किंवा जो तो ऑफलाईन रित्याचा फॉर्म असतो त्या फॉर्मवरती सांगितलेले आहेत. आता मित्रांनो, मी तुम्हाला ती कागदपत्रे समजून सांगणार आहे, पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून मित्रांनो आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यासाठी आनंद होतो आणि प्रोत्साहन मिळते. आणि मित्रांनो, या लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबण्यासाठी कुठलाही एकही रुपया लागत नाही. हे फक्त आणि फक्त कशासाठी असतं, लाईक आणि सबस्क्राईब केल्याने आम्ही टाकलेला यूट्यूबवरती जो सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ असतो तो सगळ्यात अगोदर तुम्हाला यूट्यूब सजेस्ट करतं आणि तो व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर पाहू शकता. कारण मित्रांनो, आपल्या चॅनलवरती बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी योजनांचा जो लाभ असतो तो कमीत कमी दिवसांमध्ये कशा कागदपत्र दाखवून व्यवस्थितरित्या फॉर्म भरून कसा लाभ घ्यायचा या संबंधीची माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. त्यामुळे आजच या व्हिडिओला आपल्या अशा मित्रांमध्ये शेअर करा जे आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा अर्ज भरणार आहेत किंवा त्यांनी तो अर्ज भरला आहे पण तो पेंडिंग मध्येच आहे किंवा तो फॉर्म अस्वीकार झालेला आहे. हा व्हिडिओ त्यांच्यामध्ये आज शेअर झालाच पाहिजे आणि तुम्ही देखील या व्हिडिओला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करून टाकलंच पाहिजे. तर चला मित्रांनो, आता आपण कोणती कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी जोडावी लागणार आहेत जेणेकरून तुमचा फॉर्म जो आहे तो 100% अप्रूव्ड होणार आहे. मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्ड आहे ते म्हणजे तुमचं स्मार्ट कार्ड. आता तुम्ही म्हणता ना आमच्याकडे स्मार्ट कार्ड नाही आणि असलं तरी तुम्हाला त्या स्मार्ट कार्डची ओळख नाही. तर मित्रांनो, तुम्हाला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ज्या अधिकाऱ्यांनी एक पॅन कार्ड किंवा तुमचं जे ड्रायव्हिंग लायसन्स असेल त्या साईजचं एक कार्ड दिलं असेल ज्यावरती तुमच्या बांधकाम कामगार संदर्भातील माहिती आहे, तुमचं नाव आहे, तुमची नोंदणी जी तारीख आहे, तुमचा नोंदणी क्रमांक आहे, तर तेच तुमचं या ठिकाणी स्मार्ट कार्ड असणार आहे. मित्रांनो, तुमचं ते स्मार्ट कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे विद्यार्थ्याचं त्याची शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी यांनी जाहीर केलेला बोनाफाईड. मित्रांनो, तो बोनाफाईड सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्या बोनाफाईडवरती तुम्हाला शक्य झालं तर त्या बोनाफाईडवरती सब्जेक्ट असतो की तो तुम्हाला बोनाफाईड कशासाठी पाहिजे. जर शक्य झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला तो सब्जेक्टमध्ये काय लिहायचं आहे की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती अर्जाचा लाभ घेण्याबाबत बोनाफाईड हवाय. असं जर शक्य होत असेल तर तुम्ही तो सब्जेक्ट त्या ठिकाणी लिहून आणावा आणि जर नसन शक्य होत तर तुम्ही फक्त आणि फक्त तुमचा बोनाफाईड जरी घेऊन आले, एक नॉर्मल बोनाफाईड जो की चालू वर्षाचा असेल, चालू वर्षाचं तुम्ही समजा इयत्ता 10वी मध्ये असाल तर 10वी त्यावरती मेन्शन असायला पाहिजे. जर तुम्ही सेकंड इयरमध्ये असाल तर त्यावरती तुम्ही सेकंड इयरमध्ये शिकताय असं त्या बोनाफाईडवरती मेन्शन असायला पाहिजे आणि बोनाफाईड हा चालू वर्षाचा पाहिजे. गेल्या वर्षीचा किंवा येणाऱ्या भविष्यातील वर्षाचा हा बोनाफाईड चालणार नाही. तुमचा तो बोनाफाईड रद्द केला जाईल. त्यानंतर तुमचं तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं ते म्हणजे तुमचं मार्कशीट. मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मागील वर्षाचं मार्कशीट देखील लागणार आहे. पण जर तुम्ही 12वी नंतरचं उच्च शिक्षण घेत असाल तर तुमचं मार्कशीट येण्यामध्ये वेळ लागतो. हे प्रत्येकालाच माहिती असते. कारण 9वी, 10वी, 12वी पर्यंतच्या शिक्षणाचे जे मार्कशीट असतात ते त्यांना मे महिना किंवा जास्तीत जास्त जूनपर्यंत मिळून जातात. पण जर तुम्ही 12वी नंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, इंजिनिअरिंग, MBBS, डिप्लोमा असं काही शिक्षण घेत असाल तर तुमचं जे मार्कशीट आहे ते मार्कशीट तुमची युनिव्हर्सिटी देण्यास थोडा वेळ लावते. कारण तुमचे पेपर जे असतात ते मे महिन्यामध्ये किंवा एप्रिलमध्ये होत असतात. त्यामुळे तुमचं मार्कशीट हे थोडं उशिरा येतं. बाकीच्या जे फर्स्ट इयरपासून किंवा 12वी पासून जे पुढचे विद्यार्थी असतील त्यांनी हा फॉर्म भरताना मार्कशीट अपलोड केलं नाही तरी चालेल. पण शक्य होईल तेवढं मार्कशीट अपलोड करण्याचा प्रयत्न करा. आता त्यानंतर मित्रांनो, शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट तो म्हणजे ID कार्ड. मित्रांनो, ID कार्ड तुमचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर ID कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला ते बनवून घ्यायचं आहे आणि ID कार्डवरती देखील तुम्ही कोणत्या इयत्तेमध्ये शिकत आहात ते देखील तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करावं लागणार आहे. कारण काही शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये ID कार्ड फक्त एकदाच दिलं जातं. तर तुम्हाला तसं करायचं नाही आहे. तुमचा वर्ग बदलल्यानंतर तुम्हाला नवीन वर्गाचं तुमचं जे ID कार्ड असणार आहे ते तुम्हाला ID कार्ड तुमच्या शाळा, कॉलेजमध्ये अर्ज करून तुम्हाला ते ID कार्ड घ्यायचं आहे. आणि जर ID कार्ड देखील शक्य होत नसेल, पण शक्य होईल तेवढं तुम्ही ते ID कार्ड घ्या आणि नवीन वर्षाचंच ID कार्ड पाहिजे. त्यावरती तुमचा नवीन वर्ग, ज्या वर्गाचा तुम्ही शिष्यवृत्तीचा अर्ज भरणार आहात त्या वर्षी त्या वर्गाचा त्या ठिकाणी मेन्शन असलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, हे तर झाले आपली 4 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स. तसं मी तुम्हाला 3च सांगितले होते, पण मी तुम्हाला 5 डॉक्युमेंट सांगणार आहे आणि त्यापैकी 3च महत्त्वाचे सांगणार आहे. या ठिकाणी 5वं काय आहे, तुमचं शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी प्रिन्सिपल जे असतील त्या प्रिन्सिपल सरांचा तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर लागणार आहे.
त्या ठिकाणी मोबाईल नंबर लागणार आहे. तुमच्या शाळेचा जरी असेल तरी चालेल किंवा त्यांचा पर्सनल मोबाईल नंबर असेल तरी देखील चालून जाणार आहे. आणि त्यानंतर तुमच्या शाळा कॉलेजचा या ठिकाणी तुम्हाला ईमेल आयडी देखील लागणार आहे मित्रांनो. ह्या 2 गोष्टी देखील तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या आहेत जर तुम्हाला तुमचा शिष्यवृत्ती अर्ज अप्रूव्ह करायचा असेल. आता मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी 5 कागदपत्रे सांगितलेली आहेत. पण यापैकी फक्त 3च कागदपत्रे महत्त्वाची आहेत. ती कोणती आहेत? आता मी तुम्हाला ते समजून सांगतो. त्या ठिकाणी पहिलं कागदपत्र आहे तो म्हणजे तुमचा बोनाफाईड. बोनाफाईड सगळ्यात महत्त्वाचा आहे मित्रांनो. बोनाफाईड झाल्यानंतर तुमचा शाळा कॉलेजचा मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबरसोबत तुमचा ईमेल आयडी या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे तुमचं मार्कशीट. मार्कशीट नसेल तर तुम्हाला त्याला ऑप्शनलला तुमचा आयडी कार्ड लागणार आहे. यापैकी तुम्ही कुठलंही एक टाकू शकता. हे जे 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करावे लागणार आहेत. जेणेकरून तुमचा फॉर्म हा व्यवस्थितरित्या या ठिकाणी मंजूर होणार आहे. आता मित्रांनो, कोणती कारणं आहेत जेणेकरून तुमचा फॉर्म तुम्ही भरल्यानंतर 100% मंजूर होणार आहे? असा होणार तुमचा अर्ज 100% मंजूर. आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? आता शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी संपूर्ण या गोष्टी चालू झालेल्या आहेत. तर तुम्हाला जून, जुलै संपल्यानंतर जून, जुलैमध्ये तुम्हाला तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स गोळा करायचे आहेत आणि जून, जुलै संपल्यानंतर तुम्हाला तुमचा हा बांधकाम कामगार योजनेअंतर्गतचा फॉर्म भरायचा आहे. आता मी तुम्हाला त्या स्टेप्स सांगत आहे, ज्या तुम्ही स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो फक्त आणि फक्त 1 ते 2 महिने या दिवसांच्या कालावधीमध्येच मंजूर होणार आहे आणि त्याचे जे पैसे असणार आहेत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. काय करायचं आहे? जून, जुलैमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स गोळा करायचे आहेत आणि ऑगस्ट महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत तुम्हाला तुमचे जे अर्ज असतील ते संपूर्ण अर्ज ऑगस्ट महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत सगळे अर्ज भरून टाकायचे आहेत. त्यानंतर कुठलाही तुम्ही 31 मार्चपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. 31 मार्चपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. पण होता होईल तेवढा प्रयत्न तुम्ही ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही फॉर्म भरल्यानंतर एक अशी तारीख निवडायची फॉर्म भरताना ज्या दिवशी तुम्ही मोकळे असाल किंवा तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी जाण्यासाठी वेळ असेल. तुम्हाला सुट्टी आहे असा तारीख नका निवडू. ज्यावेळेस तुम्हाला काम नाही, तुम्ही मोकळे आहात त्या दिवशीची तारीख निवडा आणि त्या दिवशी तुमच्या जिल्हा सुविधा केंद्र, तालुका सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन तुमच्या संपूर्ण कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करा. जे कागदपत्र तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड केले होते त्या संपूर्ण कागदपत्रांचं तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफिकेशन करायचं आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुमचा जो फॉर्म असेल त्याला मंजूर केलं जाणार आहे आणि मंजूर झाल्यानंतर 21 दिवसांनंतर तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे हे जमा केले जाणार आहेत. मित्रांनो, अशी ही जी प्रोसेस आहे, जर तुम्ही या प्रोसेसने बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती अर्जाचा फॉर्म जर भरला तर नक्कीच 100% कमी दिवसांमध्ये आणि कमी वेळेमध्ये तुमचा फॉर्म जो आहे तो या ठिकाणी मंजूर होणार आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि अजूनही तुम्ही या मराठमोळ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच प्रकारे आपले प्रत्येक कामगार मित्रांमध्ये व्हॉट्सअप ग्रुप, त्यांच्या व्हॉट्सअपला मेसेजमध्ये हा व्हिडिओ शेअर करून टाका, जे आता नवीन फॉर्म भरणार आहेत किंवा त्यांनी अगोदर फॉर्म भरलाय पण तो मंजूर होत नाहीये. तर मित्रांनो, भेटूया अजून एक महत्त्वाच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.